नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। प्रिया जी आहे तिचं कारस्थान हे अर्जुनच्या समोर येणार आहे। त्याचबरोबर घरी जो प्रियाने राडा केलेला आहे, सायलीच्या विरोधात आता नवीन डाव आखायला सुरुवात केलेली आहे आणि तिची साथ द्यायला अस्मिता आता सज्ज झालेली आहे। पण त्याही पेक्षा चांगली गोष्ट मात्र समोर येणार आहे, ती म्हणजे कल्पना जी आहे ती सायलीच्या बाजूने आता उभी राहणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे अर्जुन आता पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आणि मग तो म्हणतो की आता तर तुमची खात्री पटली ना, मग आता माझ्या बायकोला सोडणार नाही का तुम्ही, तिला बाहेर आणा, असं म्हणत अर्जुन बोलत असतो आणि सायलीला बाहेर आणायला सांगतो। जेव्हा सायलीला बाहेर आणलं जातं तेव्हा तो मुलगा तिथे विचारतो की ताई तू कुठे गेलेलीस ग, मी किती वेळ वाट बघितली आणि त्याचबरोबर मी तुझ्यासाठी थांबलो होतो ना, तू मला माझ्या आईबाबांकडे सोडणार होतीस ना, मला आईची किती आठवण येत होती माझ्या, असं तो मुलगा सांगत असतो। तेव्हा सायली म्हणत असते की हो बाळा, मला पण माझ्या आईबाबांची खूप आठवण येत होती, मलाही माझ्या घरच्यांची खूप आठवण येत होती, असं म्हणत तो मुलगा आणि सायली दोघंही एकमेकांकडे पाहत असतात, बोलत असतात। आणि मग हे सगळं जे काय आहे ते जेव्हा घडतं तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्हाला आणखी काय पुरावा पाहिजे आहे, तुम्ही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माझ्या बायकोला तर अटक केलेली होती, पण आणखी काय पुरावा तुम्हाला द्यायचा आहे की ज्याच्यावरून तुम्हाला कळेल की माझी बायको निर्दोष आहे। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बरोबर आहे तुमचं, आणि मग सायली येऊन अर्जुनला मिठी मारते, कारण काल रात्रभर सायलीला तिथे त्या पोलीस स्टेशनमध्ये राहावं लागलेलं होतं। अर्जुन म्हणतो की माफ कर सायली, मला खरंच तुला सोडवायला यायला खूप उशीर झालेला आहे, असं अर्जुन बोलत असतो। तेव्हा सायली म्हणत असते की अर्जुन सर, मला खात्री होती, आणि त्यांच्या दोघांचं जे बोलणं असतं ते मात्र एकमेकांकडे पाहत बोलत असतात, कारण काहीही झालं तरीही सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, ही गोष्ट ही तेवढीच बरोबर असते आणि ते मात्र इथे पाहायला मिळतं। इकडे अर्जुन आता सायलीला घेऊन बाहेर येतो आणि सायली जी आहे ती बाकीच्या फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या पूर्ण चैतन्य जो आहे तो बाकीच्या फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या पूर्ण करत असतो। जेव्हा चैतन्य बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करत आहे तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली दोघंही आता बाहेर आलेले असतात आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन सायलीला म्हणत असतो की खरंच मला माफ करा सायली, मला ना यायला उशीर झाला, मी लवकर यायला हवं होतं, मी खूप प्रयत्न केले पण ते इन्स्पेक्टर जे आहेत ते मला भेटूच देत नव्हते। तेवढ्यातच तिथं त्या मुलाचे आईवडील येतात आणि तिथं म्हणतात की एका छोट्या मुलाला किडनॅप केलेलं होतं, तो मुलगा इथे सापडलेला आहे ना, याच पोलीस स्टेशनमध्ये आहे ना। तेव्हा अर्जुन आणि सायली सांगतात की हो। मग अर्जुन त्यांना विचारतो की मला एक सांगा, तो तुमचा मुलगा होता का? तेव्हा ते म्हणतात की हो। आणि मग ती बाई लगेच त्या मुलाची जी आई आहे ती म्हणू लागते सायलीकडे पाहून की यांनीच त्याला घेऊन गेलेल्या होत्या ना, हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसलेलं होतं ना। तेव्हा सायली म्हणते काय आहे हे सगळं, कसलं सीसीटीव्ही फुटेज, असं पाहायला मिळतं। तेव्हा मात्र इकडे सायली त्यांच्याकडे पाहत असते आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी घडत असतात। तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की ते तुला नंतर सांगतो मी सायली, असं म्हणत अर्जुन सायलीला शांत करत असतो, कारण काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट ही असते की जोपर्यंत या सर्व गोष्टी क्लिअर होत नाही तोपर्यंत अर्जुन सायलीशी यातील कोणत्याच विषयावर बोलत नसतो, कारण अर्जुनला काळजी वाटत असते सायलीच्या बाबतीत काहीही विपरीत घडलं नाही पाहिजे असं अर्जुनचं म्हणणं होतं। तेव्हा त्या बाई म्हणतात की अहो खरंच आम्हाला माफ करा, पण अर्जुन तिथे लगेच त्यांना बोलतो की मला एक गोष्ट कळत नाहीये की तुम्हाला कोणी सांगितलं। मग ते लोक मात्र तिथं बोलतात की तिथं खूप गर्दी गोंधळ होता, पण ते बोलताना अडखळतात, तिथे खूप गर्दी गोंधळ होता आणि त्यातीलच कोणीतरी बोललं की याच बाईने किडनॅप केलेला आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो की बरोबर आहे आणि मग त्यांना बोलत असतो। तेव्हा ते म्हणतात की खरंच माफ करा आम्हाला, आमच्याकडून चूक झाली। तेव्हा अर्जुनचं असं म्हणणं असतं की तुम्ही चूक केवढी केली याचा विचार केलाय का, कारण काहीही झालं तरीही अर्जुन म्हणत असतो की तुमच्यामुळं हे बोलत असतो आणि पुन्हा तो शांत राहतो, कारण अर्जुनलाही माहिती आहे की हे सगळं बोललं तरी काहीही उपयोग होणार नाही, कारण काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने घडलेल्या असतात हे अर्जुनलाही माहिती असतं। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन त्यांना सांगतो की ठीक आहे, आणि मग अर्जुन हा इकडे आता सायलीला घेऊन निघालेला असतो। प्रिया मात्र इकडे खूप आनंदी झालेली असते आणि त्याचबरोबर प्रियाला खूप आनंद झालेला असतो। ती म्हणत असते की चला फायनली ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना
त्या माझ्या पद्धतीनं घडत आहेत आणि हे सगळं जे काय आहे ते माझ्या पद्धतीनं घडत आहे. तिकडे ती मेसेज करून सांगत असते की मी थोड्याच वेळात निघते, खरंच मजा खूप येणार आहे, आपण थोड्याच वेळात भेटूया, असं तिचं मेसेज करणं चालू असतं. तिला खूप आनंद झालेला असतो. सायली काय 15 दिवस सुटू शकत नाही ही गोष्ट मात्र तिला कन्फर्म माहिती असते आणि म्हणूनच तिनं हे सगळं बोलत असते. आणि त्यासोबतच तेवढ्यातच दारात अर्जुन हा सायलीला घेऊन आलेला दिसतो. मधुभाऊ लगेचच सायलीकडे जातात. सायली मधुभाऊंना मिठी मारते आणि म्हणू लागते मधुभाऊ, कारण मधुभाऊंना त्याचबरोबर प्रतापला सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की नक्की काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं कशामुळे झालेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो आणि सगळेजण त्याच विचारात असतात. सगळ्यांनाच काळजी वाटत असते की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी घडत असतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन आल्या आल्या बोलत असतो. त्याचबरोबर अर्जुन जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा मात्र इकडे प्रिया तिथं असते आणि प्रिया मात्र माती खाते. प्रियानं जी माती खाल्लेली आहे ती मात्र अर्जुनच्या लगेच लक्षात येते, कारण प्रियानेच गोंधळ घातलेला आहे अशी खात्री जणू काही अर्जुनला पटलेली असते. आणि अर्जुन म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही आत्ता मधुभाऊ तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा मधुभाऊंना तो डायरेक्ट विचारू लागतो की मधुभाऊ, ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली, तुम्हाला कोणाकडून कळलं हे सगळं. तेव्हा मात्र तिथे प्रिया बघत असते आणि त्याचबरोबर प्रताप, कल्पना सगळेजण तिथे असतात. कल्पना म्हणत असते की तू अर्जुन काहीच खाल्लेलं नाहीये ना, हिने पण कालपासून काही खाल्लेलं नसेल ना, असं कल्पना बोलत असते. तेव्हा मात्र कल्पना विमलला म्हणत असते की विमल, सगळ्यांसाठी चहा बनवायला घे, त्याचबरोबर आलं टाकलेला आणि गवती चहा टाक त्या चहामध्ये, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात, कारण घरामध्ये फक्त सायली एकटीच चहा पिणारी आहे आणि आज सगळ्यांच्या समोर कल्पनाने सांगितलेलं असतं की सगळ्यांसाठी चहा बनवायला घे. त्यामुळं मात्र सगळेजण तिथं असतात आणि मग सगळ्यांसाठी का चहा बनवायचा आहे असं यांच्या डोक्यात आलेलं असतं, कारण आपल्या घरात तर चहा फक्त सायली एकटीच पित आहे, मग का बनवायचं आहे, हे सगळं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की कल्पना ही आता सायलीच्या बाजूने विचार करायला लागलेली आहे. कल्पना जी आहे ती हे सगळं जे काय आहे आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन जो घडलेला प्रकार आहे तो सगळा सांगत असतो, कारण इकडे प्रिया पण म्हणत असते की खरंच मला ना कळतच नव्हतं की हे सगळं काय झालेलं आहे, हे सगळं कशामुळे झालेलं आहे, यामध्ये कोण होतं, असं सगळं ती बोलत असते, ती नाटक करत असते. आणि मग मला खरंच सायली खूप काळजी वाटत होती, मी देवाकडे प्रार्थना करत होती सायली याच्यामध्ये अडकू नये. आणि सायलीच्या बाबत ती बोलत असते, पण सायलीला आणि अर्जुनला मात्र धक्का बसलेला असतो. त्याचबरोबर मधुभाऊ आणि प्रताप या दोघांनाही माहिती असतं की ह्या प्रियाने काय कांड केलेलं आहे आणि सायलीच्या बाबतीत काय बोललेली आहे हे सगळं त्यांना माहिती असतं. म्हणून तर ते दोघंही पाहत असतात. आणि त्याचबरोबर प्रिया म्हणत असते की मी देवाकडे प्रार्थना करत होती, सायलीला काही होऊ नये असं मला वाटत होतं. मधुभाऊ म्हणत असतात की सौबळा, तुला माहिती आहे का, हे सगळं माझ्यामुळे होते, या सगळ्याला मी जबाबदार आहे, मी कुठंतरी कमी पडलेलो आहे म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहेत, असं म्हणत मधुभाऊ जे आहेत तो सगळा आळ स्वतःवर घेऊ लागतात. आणि मधुभाऊ म्हणत असतात की नाही, या सगळ्या गोष्टींना मी जबाबदार आहे. सायली म्हणत असते नाही मधुभाऊ, याचा काहीही संबंध नाही आहे कुठल्या गोष्टींशी, तुम्ही स्वतःला उगीच त्रास करून घेऊ नका, यामध्ये तुमची काहीही चूक नाही, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि मग कल्पनाने सगळ्यांसाठी चहा बनवायला सांगितलेलं असतो. सायली म्हणत असते की जे काय झालेलं आहे ते गैरसमजातून झालेलं होतं, यामध्ये कुणाचा काहीच दोष नाही असं सायली स्पष्टपणे सांगत असते. त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो, पण मला एक गोष्ट कळलेली नाहीये मधुभाऊ, तुम्हाला कोणी सांगितलं की सायलीला अटक झालेली आहे, कारण मी तर स्पष्टपणे सांगितलेलं होतं की ही गोष्ट कोणालाच सांगायची नाही, मधुभाऊंना कळू द्यायचं नाहीये पर्सनली, कारण त्यांच्या तब्येतीसाठी ते चांगलं नाहीये. तेव्हा प्रियाकडे सगळेजण पाहू लागतात आणि मग प्रिया म्हणत असते नाही मला माहित नव्हतं मधुभाऊंना सांगायचं नाहीये ते, पण माझ्याचकडून ते कळलेलं आहे. अर्जुन म्हणतो की पण तुला गरज काय होती हे सगळं करायची, अर्जुन मात्र भयानक चिडलेला असतो. प्रिया म्हणत असते मी काही मुद्दा म्हणून केलेला नाहीये, हे सगळं माझ्याकडून चुकून कळलेलं आहे मधुभाऊंना. अर्जुनला राग आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की नाही हे तुझं चुकलेलं आहे. तेव्हा कल्पना म्हणते की ठीक आहे बस करा, तुम्ही दोघं भांडू नका, विमल सगळ्यांसाठी चहा बनव. लगेचच प्रताप म्हणू लागतो की अगं कल्पना, तुला माहिती आहे ना
आपल्या घरात चहा फक्त आणि फक्त सायलीच पिते ना, मग आज सगळ्यांसाठी चहा का बनवायचा आहे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी घडत असतात. त्याच वेळी पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र इकडे सायलीच्या बाबतीत ही पॉझिटिव्ह गोष्ट घडलेली असते, कारण सायलीच्या बाबतीत कल्पनाने आता पॉझिटिव्ह झालेली आहे हे कुठंतरी पाहायला मिळतं. म्हणजे कल्पना जी आहे ती सायलीचा विचार करत आहे, सायलीला काय हवं नको या गोष्टींचा विचार करत आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु इकडे मात्र एक गोष्ट समोर येते ती म्हणजे प्रियाची जी काही नाटकं आहेत ना ती खरंच खूप विचित्र अशी नाटकं झालेली आहेत. कारण काहीही झालं तरी प्रियाने एवढं मोठं कांड केलेलं आहे तरीही प्रियाला शांत मात्र बसायचं नाही. तिच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की या सगळ्यांशी चुकीच्या पद्धतीनंच वागायचं, सायलीच्या विरोधात रोज वेगळं कारस्थान करायचं. प्रियाला खरं तर राग आलेला असतो, ही सायली सुटलीच कशी, एवढं सगळं होऊनही ही सायली सुटली कशी, ही बाहेर कशी पडलेली आहे, कारण चांगली 15 दिवस अडकेल एवढा मोठा मी प्लॅन केलेला होता आणि तरी पण ही एका दिवसात बाहेर आलेली आहे. अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरीही मी सायलीला सोडून आणणारच होतो, कारण एवढा मोठा नामांकित वकील अर्जुन आहे आणि जो स्वतःच्या बायकोला सोडवू शकत नाही. ही गोष्ट खरंच किती लाजिरवाणी ठरली असते. प्रियाला काय वाटलं की प्रिया काहीही कांड करेल आणि त्या बाबतीत अर्जुन आणि सायली शांत राहतील. अर्जुनने मात्र आता पुढची सगळी तयारी केलेली आहे. प्रियाने कितीही मोठं कांड केलेलं असलं तरीही प्रियाच्या बाबतीत नक्की काय करायचं आहे हे अर्जुन आणि सायलीला चांगलंच माहिती आहे. प्रिया मात्र पाहत असते, सायली तिथंच असते. सायलीला खूप छान वाटत असतं. आज कितीतरी दिवसांनी कल्पना तिची काळजी करत आहे, तिच्याशी प्रेमाने वागत आहे. ही गोष्ट मात्र सायलीला खूपच चांगली वाटत असते. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अर्जुन इकडे मधुभाऊंना समजवत असतो की काळजी नका करू. आणि मधुभाऊही अर्जुनचं सगळं ऐकत असतात. अर्जुनशी अगदी अर्जुनला म्हणत असतात की हो, कारण मधुभाऊंनी आता स्वतःच्या मनात गिल्ट घ्यायला सुरुवात केलेली असते की सायलीला अटक झाली ती माझ्यामुळे झालेली आहे असं त्यांच्या मनात उगीच यायला लागलेलं असतं. पण अर्जुन त्यांच्या मनात ते गिल्ट अजिबात येऊ देत नाही. त्यांना तसं स्पष्टपणे सांगतो की नाही, याच्यामध्ये तुमचा काही दोष नाही, पण प्रियाचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं आहे. हे अर्जुनच्या नजरेतून चुकलेलं नसतं. म्हणजे प्रियाचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे आणि म्हणूनच हे सगळं झालेलं आहे असं यातून दिसत असतं. त्यासोबतच अर्जुन आहे तो प्रियाकडे रागानेच पाहत असतो. तेवढ्यातच प्रिया म्हणते की मला अश्विनला भेटायला जायचं आहे. आता प्रिया हुशार झालेली आहे. प्रिया पण एक जबरदस्त असा मेसेज करते अश्विनला आणि त्याला म्हणते की आपण आपल्या नेहमीच्या कॅफेमध्ये भेटूया, मी तुला 1 तासात त्या कॅफेमध्ये भेटते, मी मैत्रिणीकडे चाललेली आहे असं प्रियाने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अश्विनला तिने मेसेज केलेला आहे आणि ती गेलेली असते. इकडे प्रिया गेलेली असते ती म्हणजे महिपत आणि नागराज यांच्याकडे. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर तिथे जाऊन प्रिया म्हणत असते की काय उपयोग झाला, एवढा सगळा मी प्लॅन केला होता त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. तुम्ही तुमच्या माणसांनी त्या पोराला 1 दिवस ठेवलेला नाहीये. हा सगळा काय गोंधळ आहे, हे सगळं काय चाललेलं आहे. पण नागराज म्हणत असतो की मला एक कळत नाहीये की तुम्ही सगळ्यांनी नक्की कसला प्लॅन केलेला होता, नक्की काय केलेलं होतं, मला कळेल का, माझ्या उपरोक्ष काय करता तुम्ही हे सगळं, असं नागराज विचारू लागतो. तेव्हा प्रिया म्हणत असते काय केलं माहितीये का, यांच्या गुंडांनी एक प्लेट घेतली, त्यात माती घेतली, त्याचा चिखल केला, त्याच्यावरनं शेण लावलं आणि ते कालवू खाल्लेलं आहे. एवढा मोठा प्लॅन केला होता, त्या सायलीला जेलमध्ये पाठवलेलं होतं आणि हे सगळं फ्लॉप झालेलं आहे असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे महिपत बोलत असतो. त्याचबरोबर सायली आणि अर्जुन यांचा सीन आपल्याला पाहायला मिळतो. दोघंही भाऊक झालेले असतात, कारण अर्जुनला खूप वाईट वाटत असतं की सायलीला 1 रात्र पोलीस स्टेशनमध्ये राहावं लागलेलं आहे. ही गोष्ट काही त्याला सहन होत नसते. अर्जुन सायलीच्या गालावरून डोक्यावरून हात फिरवत असतो आणि सायलीला म्हणत असतो की खरंच मला ना खूप भीती वाटत होती, हे सगळं काय झालेलं आहे ना त्यामुळे मी खूप घाबरलेलो होतो, मला कळतच नव्हतं की नक्की काय झालेलं आहे, तुमची अवस्था काय आहे, तुम्ही कशा आहात याबद्दल मला काहीच कळत नव्हतं असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की हो असं काय करताय तुम्ही, मला काहीच होणार नाही तुम्ही असताना. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मला प्रॉमिस करा, मला वचन द्या की तुम्ही मला सोडून कधीच जाणार नाही असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अर्जुन सायलीला बोलत असतो, सायलीला म्हणत असतो की हे बघा काहीही झालं तरीही आत्ता सध्या
जे काय घडत आहे ना त्यामुळं मला खूप भीती वाटलेली होती. सायलीचा हात हातात घेतो तेव्हा अर्जुनला सायलीही म्हणते की मी तुम्हाला वचन देते आणि तुम्हीही मला वचन द्या की तुम्हीही मला सोडून कुठेच जाणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की जिथं सायली तिथं मी, असं म्हणत अर्जुन सायलीशी बोलत असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली दोघंही खूप भावूक झालेले असतात. आणि त्यासोबतच इकडे अर्जुन आणि सायली यांच्या बाबतीत हे सगळं सुरू झालेलं असतं. सायली म्हणत असते, हे बघा काल मला खूप भीती वाटली, मला ते तुमच्याशी बोलू देत नव्हते, माझा त्यांनी फोनही काढून घेतलेला होता आणि मला खरंच कळत नव्हतं की काय करणार आहे मी ह्या सगळ्याचं. मला कुठंतरी मनात असं वाटत होतं की नाही, अर्जुन सर आहेत ते कुठेही असले तरी ते माझ्यापर्यंत येणार आहेत आणि मला ते यातून सुखरूप बाहेर काढणार आहेत एवढी खात्री मला होती. त्यानंतर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अस्मिता घरी आलेली आहे. सगळेजण बोलत असतात की आज भागवत एकादशी आहे आणि कल्पना म्हणते माझा आणि पूर्णाईंचा उपवास आहे. तेव्हा तिथे दारात त्यांना आलेली दिसते ती म्हणजे अस्मिता आणि ती म्हणत असते की नाही, मला तर आता खूप चांगलं चुंगलं खायचं आहे असं म्हणत ती आलेली आहे. आणि अचानक अस्मिताने घरी येऊन एक सरप्राईज दिलेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र कल्पना आता येऊन अस्मिताला मिठी मारते. अस्मिता म्हणत असते की आता काही दिवस मी तर खूप चांगल्या गोष्टी खाणार आहे, पौष्टिक खाणार आहे, काही महिने तरी, असं ती बोलते. अर्जुन वगैरे बाकीच्यांना कळत नाहीये की हे सगळं काय चाललेलं आहे, हे सगळं कशा पद्धतीनं घडत आहे. या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र कल्पना म्हणते की मला जे वाटते तेच आहे ना ग अस्मिता, असं कल्पना जेव्हा बोलते तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी जेव्हा चालत असतात तेव्हा कल्पना म्हणते आणि मग कल्पना म्हणते की बरोबर आहे, म्हणजे असं बोलते. आणि अर्जुन आणि अश्विनला म्हणते की तुम्ही दोघं जण मामा होणार आहात, मी आजी होणार आहे. आणि सायली वगैरे सगळेजण खुश झालेले असतात. सुभेदारांच्या घरी गुड न्यूज आलेली आहे, फायनली सुभेदारांच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे. आणि या गोष्टीचा आनंद सगळेजण आता तिथे व्यक्त करत आहेत. सायलीही पाहत आहे. परंतु आता याही पेक्षा मोठं संकट आहे ते म्हणजे आता प्रियाच्या प्रत्येक कारस्थानामध्ये साथ द्यायला अस्मिता आलेली आहे. आणि त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे अस्मिता ही प्रेग्नंट आहे आणि त्यामुळं अस्मिताने काही कारस्थान केलं तरी तिला कोणी काही ओरडणार नाही असं तिला वाटत आहे. आणि हे ते सगळेजण खुश झालेले असतात. सायलीही खुश झालेली असते. पण जेव्हा अस्मिता आता कांड करायला सुरुवात करेल प्रियाच्या सोबत मिळून तेव्हा मात्र घरामध्ये जो राडा होणार आहे तो खरंच खूप मोठा असणार आहे, याचा विचारही कोणीही करू शकत नाही. आणि हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात आणि तेव्हा मात्र एक गोष्ट सर्वांच्या समोर येते, ती म्हणजे अस्मिता आणि प्रिया डस्टबिन घेऊन येतात आणि त्यामध्ये काही रॅपर्स असतात. आणि ते रॅपर दाखवून ते म्हणतात की सायलीने उपवास मोडलेला आहे. तेव्हा मात्र इथे धक्का बसतो, सायलीने उपवास मोडलाय. आणि सायली मात्र तिथं म्हणत असते की कसं शक्य, मी उपवास कसा मोडेल पूर्णाजी, तुम्हाला वाटतं का खरंच मी उपवास मोडलेला असेल, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र कल्पना आणि पूर्णाजी दोघेही पाहत असतात. त्यांना माहिती आहे गेली 2 वर्ष त्या पाहत आहेत, पण आता अस्मिताने सांगितलेलं आहे की मी माझ्या डोळ्यांनी खाल्लेलं आहे, पण आजपर्यंत सायली असं पॅकिंग फूड कधीच खात नाहीये हेही सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळं आता हे सगळेजण विचार करत आहेत की नक्की काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर सायली म्हणत असते की नाही, आज काही झालं तरी माझ्यावरती जे खोटे आरोप झालेले आहेत ते मी सहन करणार नाही, असं म्हणत सायली आता शोधाशोध करायला गेलेली आहे. आणि सायलीने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही माझ्यावरती जे आरोप झालेले आहेत ते आरोप मला पुसून काढायचे आहेत. आणि ती प्रियाच्या रूममध्ये जाते आणि प्रियाच्या रूममध्ये जाऊन कचरा काढायचा प्रयत्न करते, कारण तिला माहिती असतं की प्रियाच्या रूममध्ये नक्कीच काहीतरी सापडणार आहे. आणि मग बेड काढून झाडू फिरवला की बरोबर त्या रॅपरचे बाकीचे राहिलेले जे तुकडे असतात ते तुकडे तिथे मिळतात. त्याचबरोबर खरकटही तिथं पडलेलं असतं. आणि सायली म्हणते की आई इकडे या. आणि मग कल्पनाला बोलवते आणि कल्पना जाते आणि पाहते तर काय, प्रियाच्या रूममध्ये आता तिथे कचऱ्यामध्ये ते रॅपर सापडलेले असतात. आणि मग सायली म्हणते की उपवास मी मोडलेला नाहीये, तर उपवास हा प्रियाने मोडलेला आहे, असं सायलीने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि सायलीने स्वतः खरी आहे हे सिद्ध केलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.